नमस्कार. निपुण महाराष्ट्र अंतर्गत विद्यार्थी अध्ययन स्तर निश्चिती पडताळणी आठवडा हा 8वा चालू आहे. 5 मेला आपल्याला विद्यार्थ्यांची अध्ययन स्तर नोंदणी करायची आहे. तर विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागलेल्या आहेत. सुट्ट्यांमध्ये विद्यार्थ्यांचा आपल्याला कशा पद्धतीने अध्ययन स्तर हा कृती कार्यक्रम घ्यायचा आहे, त्यासाठीच प्ले स्टोअरवरून आपल्याला व्ही स्कूल फ्री ॲप डाउनलोड करायचं आहे. ते डाउनलोड केल्यानंतर प्रकारचा इंटरफेस आपल्या समोर येईल. त्याच्यामध्ये आपल्याला ॲड प्रोफाईल म्हणून येईल. त्याच्यात आपलं नाव, आता हे पालकांना आपल्याला सांगायचं आहे की अशा पद्धतीने तुम्ही ॲप डाउनलोड करून त्यामध्ये विद्यार्थ्याचं नाव टाकायचं, इयत्ता निवडायची आहे. हे सर्व केल्यानंतर आता मी इथं विद्यार्थी इयत्ता 3रीचं घेतल्यानंतर आपण शिक्षकांना कशा पद्धतीने आपण घेणार आहोत. अध्ययन निष्पत्ती, आता हे विद्यार्थ्यांसाठी झालं. आता शिक्षकांनी या ठिकाणी हे इथं जांभळ्या रंगात दिसलेला टच जर केला आपण अध्ययन निष्पत्ती नोंदणी, या ठिकाणी आपलं नाव, फोन नंबर, आपलं पद, जिल्हा, तालुका, आपलं केंद्र, आपलं शाळेचं नाव येतं. त्या ठिकाणी आपण होय पुढे यावर क्लिक केलं तर अजून हा टप्पा पूर्णच व्हायचा आहे. मुख्याध्यापकांनी लॉग इन केल्यानंतर पुढं होतं. त्यानंतर आपण हा डेमो पाहायचा आहे की आता सध्या आपल्या या अध्ययन स्तर निष्पत्तीची प्रक्रिया कशी चालू आहे. की आता हा टप्पा पहिलाच आहे की सर्व मुख्याध्यापकांचे नाव, मोबाईल क्रमांक आणि इतर प्राथमिक माहिती जिल्हा परिषदेतर्फे एकत्र करून सर्व मुख्याध्यापकांचे लॉग इन तयार केले जाणार आहे. त्यानंतर दुसरा टप्पा आपला मुख्याध्यापक या ठिकाणी वेबसाईट दिली त्यावरती किंवा मोबाईल व्ही स्कूल ॲपद्वारे लॉग इन करून आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची यादी अपलोड करतील. त्यानंतर मुख्याध्यापक hvschool.india.com या वेबसाईट किंवा मोबाईल व्ही स्कूल ॲपद्वारे आपल्या शाळेतील शिक्षकांची नावे व मोबाईल क्रमांक भरून त्यांना अध्ययन निष्पत्ती YELLO नोंदणी करण्यासाठी अनुमती देतील. म्हणजे आता सध्या आपण फक्त पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यावरच आहोत. 3रा टप्पा ओपन झाल्यानंतरच आपलं ते चालू होणार आहे आपल्या शिक्षकांच्या वर्गस्तरावरती. आणि ह्या आपल्याला एकदाच करायच्या, या बाबी वर्षातून एकदाच करायच्या आहेत. त्यानंतर 4था टप्पा आहे, ज्या शिक्षकांचे मोबाईल क्रमांक मुख्याध्यापकांनी अपलोड केले आहेत त्यांनाच मोबाईलवर व्ही स्कूल ॲपमध्ये अध्ययन निष्पत्ती हा पर्याय वापरून अध्ययन निष्पत्ती नोंदणी करता येणार आहे. त्यानंतर आपला 5वा टप्पा असणार आहे, डाएट कार्यालयाने सूचित केल्यानुसार शिक्षक व्ही स्कूल ॲपमध्ये अध्ययन निष्पत्ती नोंदणी YELLO यामध्ये प्रत्येक महिन्यात सर्व विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती नोंदणी पूर्ण करतील. जर या संदर्भातला आपल्याला आणखी अधिक डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर आपण इतर माहिती प्रशासकीय अधिकारी लॉग इन डेमो यावरती क्लिक करू शकतो. आता सध्या आपण पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यावर आहोत. मुख्याध्यापकांनी लॉग इन केल्याशिवाय आपल्याला हे ओपन होणार नाही. या ठिकाणी होय या संदर्भात माझी नियुक्ती व नोंद केली आहे. आपण याला जरी टच केलं आणि पुढे जरी गेलो तर या ठिकाणी आपल्याला दिसते बघा, आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्तीची इथे नोंद येईल व त्यानुसार जिल्हा स्तरावरील प्रगतीचे मोजमाप सोपे होईल. व्ही स्कूलद्वारे तुमच्या शाळेची माहिती अपलोड करण्यासाठी आपल्या जिल्हा परिषदेकडून आपली नियुक्ती आधीच झालेली असली पाहिजे. अजून हा टप्पा पूर्ण व्हायचा आहे. त्यामुळे तुम्ही पुढे जरी क्लिक केलं तर आपल्याला लगेच तिथं सूचना येते की तुमचं अजून लॉग इन झालेलं नाही. तर हे मुख्याध्यापकांनी केल्याशिवाय टप्पा 1 आणि 2 पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला ह्या प्रक्रियेत जाता येणार नाही. तोपर्यंत आपण आपल्या पालकांना हे ॲप डाउनलोड करून सांगायला, त्याच्यात इथं वाचन शिकूया यावरती जायचं आणि यामध्ये दिलेले विषय आपण क्लिक करायचे आहे. त्या संदर्भातला माझा स्वतंत्र एक व्हिडिओ मी अपलोड केला आहे. त्या ठिकाणी आपण पाहू शकतो कशा पद्धतीने आपण याचा वापर करायचा आहे. धन्यवाद.